नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर तालुक्यातील मौजे वडगाव गुप्ता येथील महाराष्ट्र शासन गट नंबर 595/1 मध्ये मोकळ्या सरकारी जागेत गेल्या 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्यास आहे. अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातील मागासवर्गीय मातंग, महार, भिल्ल हे वास्तव्यास राहतात. काहींची पक्की घरे करून राहतात, तर काही कच्चे घरे करून राहतात आणि काहींच्या झोपड्या आहेत आणि घरामध्ये ग्रामपंचायत वडगाव गुप्ता यांनी दिलेले नळ कनेक्शन असून पाणीपट्टी भरत आहे. त्याचप्रमाणे विद्युत महावितरणाच्या मार्फत लाईट मीटर असून त्यांच्या पावत्या बिल भरत आहेत. तरी कायमस्वरूपी रहिवासी असल्याचे त्यांचे नावे मतदार यादीत असून सर्व पुरावे असताना त्यांनी अतिक्रमण केलेले आहे असे त्यांना धमकविले जाते. ज्या व्यक्तीकडे 50 वर्षाचा रहिवासी दाखला आहे, शासनाच्या अतिक्रमण नोटीस येऊन आमचं घर JCBच्या साहाय्याने उद्ध्वस्त केलं आहे. त्यामुळे गट नंबर 595/1 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागेवर प्रत्येक कुटुंबास 2 गुंठे जागा देऊन पंतप्रधान योजनेअंतर्गत किंवा रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नगर जिल्हा अध्यक्ष नाथा अल्लाट, समेत किरण शिंदे, पिनू भोसले, भीमा शिंदे, सोमनाथ जाधव, शिवाजी माळी, नंदुमाई, कैलास शिंदे, वैभव लोखंडे, शोभा मगर, साईनाथ चव्हाण, पप्पू काळे, सचिन काळे, शुभम काळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. आज दिनांक 5/3/2024 रोजी जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये वडगाव गुप्ता येथे हुकुमशाही पद्धतीने या शासनाने जे अतिक्रमण केलं त्याच्या संदर्भात आज आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं. गेले 10 ते 12 दिवसापासून ज्या हुकुमशाही पद्धतीने अतिक्रमण करण्यात आलं, जे कुटुंब 30 ते 40 वर्षापासून तिथं राहत होते, जे मागासवर्गीय कुटुंबावर ज्या प्रकारे असा अन्याय केला, ते ह्या जिल्ह्याचे मंत्री. माझं त्या मंत्र्यांना आव्हान आहे का तुम्ही ह्या गोरगरिबाच्या पोटावर पाय देऊन तुमची पोळी शेकू नका. याचा तळतळ तुम्हाला कुठेतरी लागणार आहे. आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत, आम्ही आंबेडकरवादी लोक आहोत. आम्ही कायद्याच्या चौकटीतच काम करणार. आदरणीय ह्या अहिल्यानगर जिल्ह्याचे लोकनेते खासदार निलेशजी लंके साहेब यांच्याकडे आम्ही सुद्धा निवेदन दिलं आणि खऱ्या अर्थाने जर या मागासवर्गीय समाजाच्या पाठीमागे जर कोणी आता उभा राहण्याची भूमिका घेत असेल तर ते फक्त लोकनेते खासदार निलेश लंके साहेब आहेत. त्यांनी काल आम्हाला आश्वस्त केलं, त्यांनी शब्द दिलाय मागासवर्गीय समाजाला का ते स्वतःहून सुप्रीम कोर्टामध्ये वडगाव गुप्ता येथील 595 गट नंबर मधील क्षेत्र जे आहे त्याची केस स्वतः लंके साहेब स्वतःच्या नावावर लढणार आहेत. हा त्यांनी काल आम्हाला शब्द दिलेला आहे. आज 10 ते 12 दिवसापासून इथला आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, उन्हातानाचा त्या ठिकाणी उघड्यावर आहे. शासन कोणती त्यांची जबाबदारी घेत नाही. इतके भयानक हाल चालू आहेत त्यांच्यावाले. आज बघा उन्हाळा दिवस आहे आणि अशा उन्हाळ्या दिवसामध्ये काय परिस्थिती होती, लोकांची लाई होती. आणि एवढं सुद्धा असताना हे बुलडोजर ज्यांनी घातलाय ते फक्त बागेची भूमिका घेऊन राहिलेत. पती झाल्या असणाऱ्या लोकांची प्रशासनाने कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही. जर या प्रशासनाने आमची पहिली मागणी का आम्हाला जिथं पुनर्वसन झालं पाहिजे, आमच्यावालं आम्हाला आमचे राहते घर करून मिळाले पाहिजे. तुम्ही रमाबाई आवास योजनेतून आम्हाला ते घरकुल मिळाले पाहिजे. जर या आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येत्या 8 दिवसामध्ये आम्ही जिल्हाधिकारी यांच्या दालनापुढे आमरण उपोषण करणार आहोत. याची नोंद घ्यायची. जय भीम. मी शिंदे, कैलास रामदास शिंदे, मागच्या वेळेस निवेदन दिलं होतं, तरी पण शासनाने काही त्याच्यामध्ये काही हस्ताक्षर केलं नाही, काहीच. आता जे निवेदन परत दिलं आहे कलेक्टर साहेबांना
तर मला एकच विनंती करायची आहे की ज्या वेळेस तुम्ही 20 एकरचा हा गट नंबर आहे, जुना सर्वे नंबर जो होता 181 गट नंबर, आता नवीन गट नंबर आहे 595, त्याच्यापैकी 2 एकर क्षेत्र तुम्ही श्रीडाईज कंपनी केमिकल यांना दिलं होतं. त्याच्यातली 5 हेक्टर जागा 12.5 एकर जमीन विखे फाउंडेशन साठी तुम्ही दिलेली. तर त्याच्यामधली 5.5 एकर जागा जी तुमची उरलेली, ही जागा तुम्ही कुठं ठेवली, कुठं लपून ठेवली, ती जागा समोर आणायची, दाखवायचं. कारण की झोपडपट्टी तुम्ही काढायचं काही विनाकारण तुम्ही झोपडपट्टी काढलेली. 5 एकर जागा शिल्लक असताना 5.5 एकर जागा ही शिल्लक होती तरी पण तुम्ही झोपडपट्टी काढलेली. ही तुमची मनमानी चालू आहे. तुम्ही कायद्याचा काय करू राहिले, गैरवापर करून घेऊ राहिले. तुमची सत्ता आहे, सत्तेचा गैरवापर करून घेऊ राहिले. स्वतः विखे पाटील सांगतात की हे लोक अतिक्रमण मध्ये राहतात. हा माझ्याकडे पुरावा आहे. त्यांनी स्वतः सांगू राहिले ते की हे अतिक्रमण करू राहिले हे लोक. तर मला एवढं म्हणायचं, विनंती माझी, आम्ही अतिक्रमणदार नाहीत. आम्ही 63 सालापासून तिथं राहत आहोत. जर अतिक्रमण जर असेल तर सगळं अतिक्रमण तुम्ही काढा. 595 मधलं ज्या वेळेस जे 50 एकर जमीन विखे पाटील क्षेत्राला ही देण्यात आली होती, तर ती मोकळी जमीन म्हणून तुम्ही दिलेली जमीन, शासनाने मोकळी जमीन म्हणून दिलेली. कारण की तिथं काहीही बिल्डिंग नाही आणि तिथं कमीत कमी 20 ते 25 वर्षापासून बिल्डिंग उभा आहेत विखे पाटील कॉलेजच्या. ह्या बिल्डिंग काय आहे तिथं? मग तुम्ही गरिबांचं का नाही करून घ्या? गरिबांचे पैसे तुम्ही घ्या ना आणि त्यांच्या नावावर जमीन करून द्या ना. म्हणजे गरीब तुम्हाला चालत नाहीत का? गरिबांचे झोपडे तुम्ही पाडून टाकले होते. एवढे एवढे लहान बच्चे आहेत. आता ऊन कसं आहे, उन्हाचं टेम्परेचर कसं आहे, या उन्हामध्ये लहान लेकरं घेऊन आम्ही तिथं राहत आहोत. याची कोणाला काळजी घेता येते का? शासनाने विचार करावा, आम्हाला न्याय मिळवून द्यावा, हीच आमची नम्र विनंती आहे.